तर सह्याद्रीमध्ये ओबीसींची महाबैठक होते आहे। प्रमुख ओबीसी नेते एका पाठोपाठ एक दाखल होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आपण बघतोय। उपमुख्यमंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित असतील। बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दाखल झाले आणि आता ताफ्यामध्ये आपल्याला दिसतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जो सह्याद्रीवर आता दाखल झालेला आहे। मंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर गिरीश महाजन हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तसंच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे सुद्धा या बैठकीसाठी आता उपस्थित आहेत सह्याद्री अतिथीगृहावर। त्यामुळे प्रतीक्षा केली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांचा ताफा सह्याद्री अतिथीगृहात पोहोचलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे 11 मोठे नेते आणि काही मंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। शिंदे फडणवीस ओबीसींचे जे शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे। बैठकीत लक्ष्मण हाके यांनी उपोषणाच्या माध्यमातून ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांवर देखील चर्चा होणार आहे। ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम आहेत, तर दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे यातला सुवर्ण मध्य काढायचा कसा याबाबत या बैठकीत खलबत होणार आहे। सह्याद्रीवर ओबीसींची ही महाबैठक होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दृश्यांमध्ये आता दिसत आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ते पोहोचलेले आहेत आणि आता बैठकीला ते उपस्थिती लावत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री शिंदे या बैठकीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा या बैठकीत सहभाग घेतील। नेमका ओबीसींच्या ज्या मागण्या आहेत, लक्ष्मण हाकेंची जी भूमिका आहे त्याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर काही मंत्री देखील आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय पंकजा मुंडे आहेत, छगन भुजबळ आहेत, अतुल सावे आहेत, धनंजय मुंडे सुद्धा आहेत, विजय वडेट्टीवार सुद्धा या बैठकीत सहभागी होत आहेत। त्याचबरोबर छगन भुजबळ आहेत, गिरीश महाजन सुद्धा आहेत आणि आता मुख्यमंत्री या बैठकीत उपस्थित होत आहेत। मनोज जरांगे यांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे। यापूर्वीपासून त्यांची भूमिका राहिलेली आहे की ओबीसींमधूनच आम्हाला मराठ्यांना आरक्षण हवं आहे। दुसरीकडे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये अशी आक्रमक भूमिका लक्ष्मण हाकेंनी घेतली आणि त्याच भूमिकेसह ते उपोषणाला बसलेले आहेत। त्यामुळे कोंडीत सापडलंय ते सरकार। आता आरक्षणातून आणि या कोंडीतून मार्ग कसा काढायचा त्याचबद्दल या बैठकीत चर्चा होणार आहे। आज सुद्धा मनोज जरांगे यांनी सडकून टीका केली आहे लक्ष्मण हाकेंवर आणि लक्ष्मण हाके यांनी सुद्धा टीकेचे बाण सोडले आहेत मनोज जरांगेंवर। त्यामुळे राज्यात दोन जातीजातीत किंवा समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। कायदेशीर जी प्रक्रिया असेल, कायदा जे सांगेल त्यानुसार यावर आपण तोडगा काढू असं बोलून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आश्वस्त केलेलं आहे। पण प्रत्यक्षात तोडगा नेमका काढायचा कसा, त्या संदर्भात कायदा नेमकं काय सांगतो, काय उपाययोजना कराव्या लागतील, काय निर्णय घेणं गरजेचं आहे आणि सरकारची सुद्धा दिशा या संदर्भात काय असावी याबाबत आज चर्चा होते आहे। ओबीसींची महाबैठक होते। ओबीसींच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। यामध्ये विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ, तसंच पंकजा मुंडे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तसंच भाजप नेते अतुल सावे हे सुद्धा या बैठकीला हजर आहेत।